हॅलो, गुड आफ्टरनून. आज आम्ही मुंबईला चाललो आहे. खोपोलीला चाललो आहे आज. खोपोलीला ट्रॅफिक आहे एवढं. आम्ही आता ठरवलं आहे चालतच जायचं. एवढं ट्रॅफिक लागले की मध्ये आमची 1-2 गाड्या पुढे गेल्यात निघून. चिक्कीवाले फिरायला लागले. चिक्कीवाले पहिल्यांदा बघतोय हायवेला हा आपला हायवे पुणे बॉम्बे. घाटामध्ये पहिल्यांदा बघायला लागलो आम्ही की कशी काय चिक्कीवाले वगैरे लगेच आले. लय खतरनाक लेवलला ट्रॅफिक. मला असं वाटतं सॅटेलाइटनी त्यांना कळलं असेल. 3 किलोमीटर चाललो आम्ही. 3 किलोमीटर एवढा अख्खं ट्रॅफिक आहे. आता आपण पुढे जाऊन काय अरे ह्या गाड्या रॉंग वेने काय लागल्या आहेत. दाखवतो सगळ्या गाड्या, म्हणजे ती लाईन ॲक्च्युली तिकडची आहे पण सगळ्या गाड्या इकडनंच यायला लागल्यात. बघू आपण. सर, ट्रॅफिक जाम झाले, काय मत आहे? सरांचा मूड नाही आहे बोलायचा. ठीक आहे, आपण त्रास नाही देणार. पुढे जाऊया. लेट्स गो. आयुष्यात काय अशी भरकटलेली माणसं पण असतात आपल्या. इग्नोर करता पुढं चालत राहायचं. पुढंच चालत जाऊया. माझा विचार झालेला ॲक्च्युली धक्क्यांवरनं चालावं. म्हटलं पाय बी सटकला, अख्खा सीझन घरात बसायला लागेल मला. जा ना. हा, जा इथे. काय माणसं आहेत, शिकलेली माणसं जागा शोधतात. शिकलेली माणसं. सो फायनली ट्रॅफिक सुटलेलं आहे. 2 तास ट्रॅफिक होतं. 2 तासच चालते. आता आम्ही चाललो आहे फायनली पुढे. आणि आज ही शांत आहे. ग्रहमान जरा बिघडले त्यामुळे शांत बसले. त्यामुळे आम्ही कोणी तिला डिवचायला जात नाही आज. तिचं अधनमधनं मूड फिरत असतात. त्यामुळे मी पण तिकडं बघून काहीच बोलत नाही. पलीकडे ट्रॅफिक लय जाम झाले. त्याच्यापेक्षा सध्या हिच्यावर फोकस करणं महत्त्वाचं आहे आपल्याला. हिचा मूडच का खराब आहे माहीत नाही. आणि बघा कशी शांत बसून राहिली आहे देवासारखी, जी की कधीच एवढी शांत नसते. आज मौन व्रत आहे तिचा. जरासं काहीतरी ग्रहांमध्ये गडबडी झाली तिच्या, त्यामुळे ती आज शांत बसली. कानात हेडफोन घातलेत. ती तिच्या धुंदीतच आहे ती आज सकाळपासून. आमच्यात कोणाच्यातच हिंमत नाही. ते म्हणे ना, वाघाच्या जबड्यात हात घालायला जाऊ नये, तसं आम्ही गौतमी ताईला डिवचायला जात नाही. ऐकलं का मी? ते ऐकते त्याचं मलाच पाहिलं. मी म्हणते बोलू दे काय बोलते, मला बघायचंय. सो फायनली आपण आलेलो आहोत लोकेशनला. आणि हे बघा, हे आहे आपलं लोकेशन आजचं. सो
फायनली आता सगळी तयारी बियारी होणार आहे. सो फायनली गाईज आपला आजचा शो इथे संपलेला आहे. कसा वाटला नक्की सांगाल. आणि हां, एक ट्विस्ट आहे का जे आता आपण इथून सिंधुदुर्गला जाणार आहोत, सो तो व्लॉग आणि हा व्लॉग असं मिळून एकच ब्लॉग पडणार आहे. सो ठीक आहे, आता भेटूया आपण डायरेक्टली सिंधुदुर्गला. गुड मॉर्निंग गाईज. आज आत्ता आम्ही आहोत सिंधुदुर्गमध्ये, जे की मी काल सांगितलं होतं की आता दोन जे शो आपले इव्हेंट झाले त्याचा एकच ब्लॉग येईल दोन्हीचे मिळून. सो आज इथे क्रिकेट लीग आहे, सो आपण त्यासाठी आलेलो आहोत. रमेश पटेल पाटील आणि समस्त सदस्य या ठिकाणी तुमच्याकडे आलेले आहेत. त्याचप्रमाणे या किंजोडे गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं सुयश प्राप्त करून द्या. उत्तरोत्तर चांगल्या प्रकारची समृद्धी प्राप्त होईल, चांगल्या प्रकारची उन्नती प्राप्त होईल, अशा प्रकारचे आशीर्वाद तुम्ही समस्त देवतांनी संतुष्ट आणि त्यांच्यावरती सदैव ठेवा. त्याचप्रमाणे मिळत असलेला मुक्तीधंदा, उद्योगधंदा, व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं सुयश प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना परिपूर्ण करा, अशी सेवा यापुढे करून घ्या. उत्तरोत्तर चांगल्या प्रकारची उन्नती प्राप्त करून देऊन खात्री पटवून कल्याण करावे. गणपती बाप्पा. चला प्रेक्षकांमधून आवाज येऊ दे. सबसे कातिल, चला सबसे कातिल. महाराष्ट्राच्या तरुणाईच्या गळ्यातल्या ताई, महाराष्ट्राच्या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी सबसे कातिल. चला एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ दे. किंजोडी गावचे टाळ्या मला ऐकायचे.
थँक्यू सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज क्रिकेट स्पर्धा आहेत, सर्व क्रिकेट स्पर्धकांना मी खूप खूप शुभेच्छा देते. मला सांगितलं इथं आल्याला की तुम्हाला क्रिकेट खेळता येतं का. क्रिकेट स्पर्धकांनी हात वर करायचा आहे. मला शिकवणार का रे बाबा क्रिकेट खेळायला? शिकवणार ना? हा, मी आता खाली येईल, मला क्रिकेट शिकवायचंय. मला जमत नाही पण मी नक्की आवर्जून खेळणार आहे आता खाली. आणि तुम्ही खूप छान खेळलेत सर्व क्रिकेट स्पर्धक, आणि असंच छान तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. बाहेर जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करू शकतो. चला, सूर्य अस्ताकडे चाललाय, पाखरं घरट्याकडे चालले.